नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की इंद्राने अत्यंत रागानं आपलेच पुरोहित विश्वरूपांची हत्या केली. त्यामुळे त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं. इंद्राने आपल्याकडून घडलेल्या अपराधाची सगळ्यांच्या समोर कबुली दिली. अपराध स्वीकार करणं हाच इंद्राचा मोठेपणा आहे. त्यामुळं सर्व सृष्टीच इंद्राविषयी अत्यंत क्षमाशील झाली. सगळ्यांना इंद्राविषयी अत्यंत सहानुभूती वाटायला लागली. म्हणून ब्रह्महत्येचं पातक 4 जणांना त्यांनी वाटून द्यायला सांगितलं. जे कोणी ब्रह्महत्येचं पातक स्वीकारायला तयार होतील त्यांना इंद्राने वरदान द्यायचं कबूल केलं. 4 जण इंद्राचं पातक स्वीकारायला तयार झाले. पृथ्वी, पाणी, झाडं आणि स्त्रिया या प्रत्येकाने इंद्राच्या ब्रह्महत्येच्या पातकाचा सत्कार घेण्यास स्वीकृती दिली. त्याप्रमाणे इंद्रानं पृथ्वीला एक सत्कार पातक दिलं. हे पातक पृथ्वीवर असलेल्या क्षारपड जमिनीच्या रूपानं दिसतं. त्या बदल्यात पृथ्वीला त्याने आपोआप खड्डे भरतील हे वरदान दिलं. दुसरा एक चतकोर पापाचा पाण्याने स्वीकारला. पाण्याने स्वीकारलेलं हे पाप बुडबुडे आणि फेसाच्या रूपानं दिसतं. त्याबद्दल त्याला वरदान मिळालं की ज्या पदार्थात पाणी घालू तो पदार्थ वाढेल. झाडाने तिसरा चतकोर पापाचा स्वीकारला. हे झाडाने स्वीकारलेलं पाप डिंकाच्या रूपानं प्रकट होतं. त्याच्या बदली झाडाने वरदान मिळवलं की झाडाचा तोडलेला भाग पुन्हा अंकुरित होईल. त्यानंतर शेवटचा चतकोर पापाचा स्त्रियांनी स्वीकारला. स्त्रियांनी स्वीकारलेलं पाप हे मासिक पाळीच्या रूपानं दिसतं. त्या बदल्यात स्त्रियांनी गर्भावस्थेत सुद्धा समागमाचं सुख मिळेल हे वरदान मिळवलं. आता इंद्र ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला. पण आपला मुलगा विश्वरूप याची हत्या इंद्राने केली हे ऐकून विश्वरूपचे पिता त्वष्टा ऋषी यांना अतिशय संताप आला. ज्यांनी इंद्रावर इतके उपकार केले, त्यांना हवं ते इंद्रपद मिळून दिलं, त्यांना वैभव प्राप्त करून दिलं, अशा आपल्या मुलाला इंद्राने मारलं. ह्याच्याबद्दल त्यांनी इंद्राला शिक्षा करायचं ठरवलं. म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. या यज्ञामध्ये त्यांनी इंद्राला मारणारा पुत्र व्हावा अशा अर्थाचा मंत्र म्हणायला सांगितलं. पण काय झालं, हा मंत्र म्हणताना थोडी चूक झाली. इंद्रशत्रो विवर्धस्व, इंद्रशत्रो विवर्धस्व म्हणजे इंद्राला मारणारा पुत्र व्हावा. पण मंत्र म्हणताना इंद्र शब्दाला उदात्त आणि शत्रू शब्दाला अनुदात्त करून म्हणलं. त्यामुळं अर्थाचा अनर्थ झाला. इंद्राला मारणारा पुत्र व्हावा याऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र व्हावा असा अर्थ झाला. यासाठीच मंत्र हे शास्त्रशुद्ध योग्य उच्चारानंच म्हणले पाहिजेत. म्हणून मंत्रपठण करण्याचा अधिकार विद्वान लोकांना दिलेला आहे. त्वष्ट्याने केलेल्या यज्ञातून अत्यंत अक्राळ विक्राळ असा एक पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव वृत्रासूर. त्रासदायक वृत्ती म्हणजेच वृत्रासूर. धुकं जसं आकाशाला झाकून टाकतं त्याप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीला जो आवरण घालतो, जो झाकतो त्याला वृत्रासूर असं म्हणतात. अत्यंत बलवान अशा या वृत्रासुराने सर्व देवांना त्रास द्यायला सुरुवात केली. देवांनी जी काही शस्त्र अस्त्र त्याच्यावर चालवली त्याचा वृत्रासुराच्या शरीरावर काहीही परिणाम झाला नाही. वृत्रासूर पुढं सर्व शस्त्र अस्त्र निरुपयोगी ठरली. वृत्रासुरांनी सर्व राक्षसांना घेऊन इंद्रपुरीवर आक्रमण केलं. या घनघोर युद्धात देवांचा पराभव झाला. तेव्हा सर्व देव भगवंतांना शरण गेले. तेव्हा भगवंत म्हणाले, तुम्ही दधीची ऋषींच्याकडे जाऊन त्यांच्या अस्थी मागून घ्या. जर दधीची ऋषींनी त्यांच्या अस्थी तुम्हाला दिल्या तर त्यापासून एक शस्त्र करू आणि त्या शस्त्रानंच वृत्रासुराचा वध होईल.
भगवंतांच्या सूचनेनुसार इंद्राच्या मागोमाग सर्व देव दधीची ऋषींच्याकडे गेले आणि इंद्राने आपला येण्याचा हेतू ऋषींना सांगितला. तेव्हा दधीची ऋषी म्हणाले, हे देवानो, माणसांना आपल्या शरीराचा मोह किती असतो हे आपल्याला ठाऊक नाही का? मरतेवेळी शरीराची चेतना नाहीशी करणाऱ्या असह्य वेदना होतात हे तुम्हाला ठाऊक नाही का? प्रत्येकाला आपलं शरीर अत्यंत प्रिय असतं. अशा स्थितीत प्रत्यक्ष भगवंतांनी जरी शरीर मागितलं तरी ते कोण बरं देईल? हे ऐकून देव उदास झाले. काय बोलावं ते त्यांना समजेना. शेवटी ते म्हणाले, मागणारे लोक स्वार्थी असतात. देणाऱ्याच्या अडचणीचा ते विचारच करीत नाहीत. जर त्याने विचार केला असता तर त्याने असं काही विचित्र मागितलंच नसतं. पण समर्थ लोक, समर्थदाता कधीही नाही म्हणत नाहीत. हे ऐकून दधीची ऋषी हसून म्हणाले, हा देह एक ना एक दिवस सोडायचाच आहे. जर समाजासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी या देहाची गरज असेल तर मी तुम्हाला माझ्या अस्थी आत्ताच देईन. असं म्हणून दधीची ऋषींनी योग साधनेनं प्राणत्याग केला. त्यावेळी तिथे एक सुरभी गाय आली आणि सुरभी गायीनं दधीची ऋषींचं सर्वांग चाटून चाटून त्यावरील त्वचा आणि मांस काढून टाकलं. केवळ आता अस्थीचा सापळाच राहिला. देवांना अत्यंत आनंद झाला. देव सगळे त्या अस्थी घेऊन विश्वकर्माकडे गेले. देवाने विश्वकर्माकडून त्या अस्थींच्यापासून शस्त्र बनवून घेतलं. त्याचं नाव वज्र. भगवंतानी या वज्रामध्ये आपलं तेज घातलेलं आहे. हे दधीची कोण बरं ठाऊक आहे आपल्याला? अश्विनी कुमारांना घोड्याच्या डोक्यानं उपदेश केल्यामुळं त्यांना अश्वशीर असंही म्हणतात. त्यांनी अश्विनी कुमारांना आत्मविद्या दिल्यामुळंच अश्विनी कुमार अमर झाले. दधीचींच्या वडिलांचं नाव आहे अथर्वा आणि मातेचं नाव आहे चित्ती. काही ठिकाणी शांती असंही आहे. दधीचींना शुद्ध ब्रह्मज्ञान होतं. दधीची सतत नारायण मंत्राचं पठण करीत. त्यामुळं त्यांचं शरीर अत्यंत बलवान झालेलं होतं. सतत तपश्चर्या करत असल्यामुळं इंद्राला वाटलं की त्यांना इंद्रपद मिळवायचं आहे. म्हणून इंद्राने दधीची ऋषींना मारण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. त्यांच्यावर हल्ले केले, पण काहीही उपयोग झाला नाही. पण आता मात्र त्याच इंद्राला दधीचींच्याकडं याचना करायला लागली आणि दधीचींनी त्याची इच्छा पूर्णही केली. त्या काळी सर्व ऋषींनी, मुनींनी समाजाच्या आणि मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या हाडांचं, मांसांचं खत घातलेलं आहे. आपल्या भारतीय सेनेमध्ये सर्वात मोठा पराक्रम करणाऱ्याला परमवीर चक्र देण्यात येतं. या परमवीर चक्रावर वज्राचं चिन्ह अंकित केलेलं आहे. दधीचींना त्यांच्या परमत्यागामुळं जशी कीर्ती मिळाली तशी त्यांच्याप्रमाणेच देशासाठी पराक्रम करणाऱ्यांना कीर्ती मिळावी म्हणून परमवीर चक्रावर वज्राचं चिन्ह आहे. वासुदेव बळवंत फडके जे अत्यंत तेजस्वी स्वातंत्र्यवीर होते, त्यांना इंग्रजांनी फाशी देण्यापूर्वी अंतिम इच्छा काय असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, माझ्या देहाच्या प्रत्येक भागाचा उपयोग भारत मातेच्या साठी व्हावा, जसा दधीचींच्या अस्थींचा उपयोग समाजासाठी झाला. इंद्राला आता वज्रासारखं अत्यंत बलशाली शस्त्र मिळाल्यामुळं त्याला आनंद झाला आणि सर्व देवांच्यासह त्यांनी वृत्रासुरवर हल्ला केला. इंद्राने वृत्रासुराला मारण्यासाठी वज्र घेऊनच युद्ध सुरू केलं. अत्यंत भीषण युद्ध झालं. वृत्रासूर हा असुर असला तरीसुद्धा पुष्टीभक्त आहे. इंद्राच्या हातातील वज्रामध्ये वृत्रासुराला नारायणाचं दर्शन होत होतं, पण इंद्राला मात्र त्या वज्रामध्ये कुणाचंही दर्शन होत नव्हतं. वृत्रासूर इंद्राला ओरडून सांगत होता, हे इंद्रा, तू वज्रानं माझ्यावर लवकर प्रहार कर, भले तुझा विजय होईल,
पण भगवंतांची माझ्यावर जास्त कृपा आहे. इंद्रा, तुला विजय मिळून इंद्रलोक प्राप्त होईल, पण मला मात्र भगवंतांचं धाम प्राप्त होईल, जिथून माझं कधीही पतन होणार नाही. वृत्रासुराने भगवंतांची खूप चांगली स्तुती केलेली आहे. वृत्रासुराने केलेली भगवंतांची स्तुती ऐकून संत वेडे झाले. इतकी सुंदर स्तुती करणारा असुर कसा असेल, असंच संतांनी विचार केला. म्हणूनच काही संत त्यांना वृत्राचार्य म्हणतात. वृत्रासुर म्हणतो, हे भगवंता, मी आपल्याला सोडून मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही. मला आपली सेवा करण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला घाला आणि आपल्या सेवेची संधी द्या. हे भगवंता, मला आपल्या दर्शनाची व्याकुळता द्या. तुमचा अधिकार आहे, तुम्ही मला दर्शन द्यायचं का नाही द्यायचं, पण मला तुमच्या दर्शनाची व्याकुळता असू दे, तुमच्या दर्शनाची आस लागू दे. हे भगवंता, जशी पक्ष्यांची पंख न फुटलेली पिल्लं आईची वाट बघत असतात, किंवा जशी भुकेली लहान बाळं दुग्धपान करण्याकरता आतुर असतात, जशी विरही पत्नी दूर गेलेल्या पतीची उत्कंठतेनं वाट पाहत असते, त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या कृपाप्रसादाची वाट पाहत आहे. ह्यापुढं वृत्रासुर जे म्हणतो ते ऐकून तर अत्यंत सगळ्यांना आश्चर्य वाटलं. वृत्रासुर म्हणतो, हे प्रभू, माझ्या प्रारब्धानुसार मला कुठंही जन्माला घाल, 2 पायांच्या योनीमध्ये किंवा 4 पायांच्या योनीमध्ये. जर मला 4 पायांच्या योनीमध्ये कुत्रा म्हणून जन्म असेल ना, तर संतांच्या दारातील कुत्रा मी व्हावा, म्हणजे संतांच्या ताटातलं खरकटं खायचं भाग्य मला मिळेल. जर मला तू 4 पायाची गाय म्हणून जन्म घालणार असशील, तर मी संतांच्या दारातील गाय होऊ दे, म्हणजे माझं दूध तुझ्या अभिषेकासाठी उपयोगी पडेल. भगवंता, माझं प्रारब्ध मला भोगू दे, पण निदान एवढं तरी करा. वृत्रासुराने केलेली ही स्तुती इंद्राने ऐकली आणि त्याला प्रश्न पडला, वृत्रासुराला मारावं की न मारावं. पण सगळ्या देवांनी इंद्राला प्रार्थना करून वृत्रासुराला मारावंच असं सांगितलं. पण ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून इंद्र वृत्रासुराला मारायला तयार नव्हता. इंद्राने वृत्रासुराचा एक हात तोडला आणि दुसरा घाव घालताना इंद्राचं वज्र खालीच पडलं. हातातनं आपल्या शस्त्र पडल्यावर वृत्रासुर नक्की आपल्याला मारेल ह्या विचारानं इंद्र अत्यंत घाबरला. पण हसत हसत वृत्रासुर म्हणाला, हे इंद्रा, उचल ते वज्र आणि लवकर मला मार. इंद्रानं वज्र उचलून वृत्रासुराचा दुसरा हात तोडला. तेव्हा मात्र अत्यंत वेदनेनं वृत्रासुरानं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं, प्रचंड तोंड पसरलं आणि ऐरावतासह इंद्रालाच गिळलं. पण इंद्र वज्रानं वृत्रासुराचं पोट फाडून बाहेर आला आणि झटकन त्याने वृत्रासुराचं मस्तक आपल्या वज्रानं छेदलं. तेव्हा वृत्रासुराच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली आणि ती भगवंतांच्या दिव्य स्वरूपात विलीन झाली. भगवंताने वृत्रासुराला सायुज्य मुक्ती दिली. वृत्रासुराचा वध केल्यामुळं इंद्राला आता पुन्हा ब्रह्महत्येचं पातक लागलं. त्यामुळं इंद्र अतिशय घाबरला आणि मानस सरोवरात लपून बसला. तेव्हा सगळ्या देवांनी इंद्राला समजावून त्याच्याकडून अश्वमेघ यज्ञ करून घेतला. त्यामुळं इंद्राचं ब्रह्महत्येचं पातक नष्ट झालं. इंद्राचा, देवांचा विजय झाला. पण या विजयाचे शिल्पकार दधीची ऋषीच आहेत. हे ऐकून परीक्षित राजा अत्यंत आश्चर्याने विचारतो, हे मुनिवर, वृत्रासुर एवढा महान भगवत भक्त असताना त्याला राक्षस योनीमध्ये का बरं जन्म घ्यायला लागला? त्याची काय पूर्वकथा आहे? कृपया मला सांगा. तेव्हा शुकमुनी म्हणतात, राजन, वृत्रासुर पूर्वजन्मी चित्रकेतू नावाचा राजा होता. तो अत्यंत ऐश्वर्यवान होता, वैभववान होता, त्याची प्रजा सुखी होती. एक दिवस चित्रकेतू राजाच्या दरबारात अंगिरा ऋषी आले. राजा चित्रकेतूनं त्यांचं उत्तम स्वागत केलं आणि त्यांची
पाद्यपूजा केली. पण चित्रकेतू राजाच्या चेहऱ्यावर खिन्न छटा होती, दुःखाची छाया होती. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.